नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विद्यार्थिनी ऋतुजा पोरे हिला एकाच MST CET परीक्षेसाठी 2 वेगवेगळे पर्सेंटाइल स्कोर मिळाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पातूर तालुक्यात बनावट सोन्याच्या नाण्यांचे आमिष दाखवत कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाची 15 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून तक्रारदाराने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. अकोला शहरातील काली मशिदीजवळ पहाटे जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र ढिगाऱ्याखाली अनेक दुचाकी दबून आर्थिक नुकसान झाले. कथित धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित जवान तैनात करण्यात येणार आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात आमदार साजिद खान पठाण यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून समिती स्थापन करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. अकोल्यात सर्पमित्र चिकू इंगोले यांनी विषारी घोणस सापाचे रेस्क्यू केले. यावेळी मादी सापाने 30 ते 35 पिल्लांना जन्म दिला असून सर्वांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव व तेल्हारा परिसरात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून चौकशी व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. TET BLO काम, संच मान्यता आणि पदोन्नतीच्या मुद्द्यांवर अकोल्यात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ग्राहक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी श्री सारडा ऑइल इंडस्ट्रीज व श्री मारुती उद्योगाचे भागीदार शरद रामपाल सारडा यांना अटक करून 1 वर्षाच्या सश्रम कारावासासाठी तुरुंगात रवाना करण्यात आले. अकोला जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत 2,48,000 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 57.48% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून मान्सूनला वेग आल्याने उर्वरित पेरण्यांनाही गती मिळाली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी TDR वापर आणि शासकीय जमिनीच्या विकासा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.